हिंगोलीमध्ये रंगपंचमीचा उत्साह सकाळपासून सुरू झालेला आहे। वाड्या वस्त्या आणि तांड्यावरती या उत्सवाचा एक अनोखा या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर बंजारा समाजातील महिला हे पारंपरिक नृत्य करत या ठिकाणी होळीचा उत्साह साजरा करतात, तर दुसरीकडे बंजारा समाजातील जे पुरुष आहेत ते या ठिकाणी ढोलकीच्या तालावरती हलगीचा नाद धरतात। आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने हे या ठिकाणी या ढोलकीचा हलगीचा या ठिकाणी तालावरती डान्स करत आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ह्या ज्या महिला आहेत बंजारा समाजाच्या, त्या कशा पद्धतीनं गाणे म्हणत या ठिकाणी उत्साह करत आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वयोवृद्ध महिला आहेत, त्यासोबतच अनेक या ठिकाणच्या गावातील नवविवाहित महिला आहेत, तरुणी आहेत। आपण या होळीचा उत्साह नेमका कसा असतो या महिलांना आपण विचारूयात। मला सांगा, तुम्ही आता लहानपणापासून हा सण साजरा करतात, आता तुम्ही शहरातून गावाकडे आलात, कशी तयारी असते या उत्सवाची? आम्ही शहरातून गावाकडे आलो तरी बी आमची तयारी दरवर्षी जे असते तीच असते। आम्ही आमची जे रूढी आहे, परंपरा आहे, ते आम्ही कधीच विसरणार नाही। अशी पारंपरिक पद्धतीनेच आम्ही आमचा सण साजरा करणार आणि करत राहणार। तुमची सासू सोबत आहेत, मिस्टर आहेत आणि तुम्ही या बंजारा नृत्यामध्ये सहभागी झालात। तुम्ही होळीची तयारी कशी करता? आम्ही होळी हा सण दिवाळीप्रमाणे साजरा करतो आणि आमच्या बंजारा गीताने लेंगी स्पर्धा म्हणून बंजारा नृत्य डान्स करून आम्ही हा सण एक आमचा सारखा दिवाळी सण साजरा आहे असं आमच्या बंजारा समाजाच्या वतीने आम्ही हा होळीचा सण खूप अटूटतेने वाट पाहत असतो। आणि सकाळ 7 वाजेपासून तर संध्याकाळ 4 पर्यंत आम्ही फक्त बंजारा लेंगी नृत्य, डपड्याच्या ताशावर डान्स हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही कलर वगैरे खेळणार। आमच्या शिवभायाच्या मंदिराचा खूप छान पद्धतीने कार्यक्रम आम्ही करतो। बरं, आता या महिलांनी एक गीत सादर केलेलं आहे। आपल्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांना हे गीत जरी समजलं नसेल तर मराठीमध्ये त्याचा अनुवाद या ठिकाणी आपण करूयात। आता हे गीत बंजारा समाजाच्या सगळ्या महिलांनी साजरे केले। हे गीत नेमकं काय होतं आणि त्याचा अर्थ काय आहे? या गीताचा अर्थ असा आहे की आमचे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज। गीत काय होतं एकदा 2 ओळी म्हणून दाखवा। आजो आजो रे सेवा पाय आता आजो तारो पटका सोबत आणताळीले जो तारो पटका हमारे देवळे में पडोच, हे त्याच गीत ह्या गीताचे बोल आहेत। ह्याचा अर्थ असा आहे की सेवाबाया तुम्ही आम्हाला सोडून गेलात, मात्र तुमची निशाणी पटकही पटका हे या देवळामध्ये आहे, तुम्ही परत कुठल्या रूपांतरी या, आम्हाला दर्शन द्या, हे या गीतामधून आम्ही सेवाबायाला बोलवण्याचा प्रयत्न करत असतो। बरं भाऊ, पहाटपासून जर आपण पाहिलं तर तुम्ही शहरामधनं या ठिकाणी दाखल झालात गावाकडे। या रंगपंचमीचा उत्साह कसा असतो? होळी आली की बंजारा समाज एक मोठ्या आनंदामध्ये येतो, काय वैशिष्ट्य काय? बंजारा समाज हा होळीचा जो सण आहे, रंग खेळणे किंवा इतर कुठल्या प्रकारचे काही करते त्याच्यापेक्षा हा समाज होळीला पारंपरिक पद्धतीने साजरा करत असतो। यामध्ये देवावरचे असलेले गीतं, नृत्य, बंजारा समाजाच्या चाली, रूढी, परंपरा नवीन पिढीला आम्ही हे नाही का आपल्या समाजाची संस्कृतीचं दर्शन या निमित्त देत असतो। आम्ही इतरत्र कुठंच होळी सण मनवत नाही, आम्ही आमच्या मूळ गावी येऊनच हा सण मनवत असतो। आम्ही ह्या सगळ्या बंजारा बांधवांच्या प्रतिक्रिया होत्या। आपण जर पाहिलं तर ही सुनबाई आहे, ही सासू आहे, दोघींनीही बंजारा समाजाचा पारंपरिक वेश परिधान केला आणि होळी सणाच्या निमित्तानं, रंगपंचमीच्या निमित्तानं मागच्या 2 दिवसापूर्वीच शहरातून आपल्या गावात दाखल झाले आणि या आपल्या येडशी तांडा गावामध्ये सगळ्या गावकऱ्यांच्या सोबत मिळून हा रंगपंचमीचा उत्साह सुरू केलेला आहे। आणि या सगळ्या उत्साहामध्ये गावातील आबाल मंडळी, लहान बालके आणि तरुणांनी देखील मोठ्या हिरिरीने सहभागी होत संत सेवालाल महाराजांना अभिवादन करून या सगळ्या होळीचा सण उत्साहात साजरा केल्याचं आपल्याला या दृश्यामधून पाहायला मिळत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.